या गोमंत भूमीने कित्येक कलाकारांना जन्म दिला, कित्येक कलाकारांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं. अशाच एका थोर गायक संगीतकाराचा जन्म याच प्रशस्त वाड्यात झाला. आम्ही आहोत मंगेशीला, श्री मंगेश देवाच्या पवित्र प्रांगणात, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या घरी. नमस्कार. सुंदर उंचा गोवा कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही ओळख करून घेऊया आमच्या स्पर्धक संघांची. पहिला संघ, आमच्या गटाचं नाव आहे यमन. मी इंद्राणी गणपत उपाध्ये, PES उच्च माध्यमिक विद्यालय फर्मागुडी येथे 12वी विज्ञान शाखेत शिकते. यमन गटातली दुसरी स्पर्धक, मी शुभदा शंकर किंजवडेकर, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय खांडोळा येथे 12वी वाणिज्य शाखेत शिकते. आजचा दुसरा स्पर्धक संघ, आमचा गट मालकंस. मी प्रेरणा प्रकाश भगत, PES उच्च माध्यमिक विद्यालय फर्मागुडी येथे 12वी विज्ञान शाखेत शिकते. आपण. मी लक्ष्मी विनोद खोलकर, PES उच्च माध्यमिक विद्यालयात 12वी विज्ञान शाखेत शिकते. आजचा तिसरा स्पर्धक संघ, आमच्या गटाचं नाव आहे बागेश्री. मी प्राची प्रेमानंद खोलकर, PES उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत शिकते. मी अनुराधा अनंत पणसेकर, PES उच्च माध्यमिक विद्यालयात 12वी विज्ञान शाखेत शिकते. आजच्या स्पर्धक संघांची ओळख झालेली आहे. माझा पहिला प्रश्न यमन गटासाठी, प्रश्न नीट ऐका. पंडित जितेंद्र अभिषेकी मंगेशीचे थोर कीर्तनकार बाळूबुवा अभिषेकी यांचे द्वितीय पुत्र. या थोर संगीतकाराचा जन्म कोणत्या दिवशी झाला? 15 सप्टेंबर 1932. उत्तर अगदी बरोबर आहे आणि या बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 10 गुण. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म 15 सप्टेंबर 1932 रोजी झाला. जितेंद्र उर्फ गणेश आणि घरच्यांचा सगळ्यांचा गंपू. माझाचा दुसरा प्रश्न मालकौस गटासाठी, प्रश्न नीट ऐका. शालेय शिक्षण चालू असतानाच त्यांनी एक स्वप्न पाहिलं. गायक व्हायचं, पुष्कळ शिकायचं. गोव्यात राहून हे स्वप्न साकार होण्याची सुतराम शक्यता नव्हती. मोठा गायक, पदवीधर होण्यासाठी गोवा सोडलाच पाहिजे या निर्धारानं पंडित जितेंद्र अभिषेकींनी गोवा सोडला. अंगावरच्या वस्त्रानिशी ते घर सोडून बाहेर पडले आणि पुण्याला गेले. पुण्यात त्यांनी अत्यंत हालअपेष्टा सोसत संगीताचं शिक्षण घेतलं. ते पुण्यात कोठे राहिले? दहा सेकंदाचा अवधी संपत आलाय. शेवटचे 2 सेकंद. तुमची वेळ संपलेली आहे. हाच प्रश्न बागेशी गटासाठी जातोय. बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 5 अतिरिक्त गुण. ते पुण्यात कोठे राहिले? आश्रमगृहात. त्या आश्रमाचं नाव सांगाल का? या अर्ध्या बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 5 गुण. अनाथ विद्यार्थी वसतिगृहात ते राहिले. तिथं त्यांनी माधुकरी मागून व वार लावून स्वतःच्या जेवणाची, भोजनाची सोय करून घेतली. माझा तिसरा प्रश्न तुमच्यासाठी, प्रश्न नीट ऐका. वयाच्या 17व्या वर्षी म्हणजे 1949 साली पंडित अभिषेकी SSC उत्तीर्ण झाले. SSC उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते बेळगावात दाखल झाले. तेथे त्यांना टायफॉइड झाला आणि त्या आजारात त्यांचा आवाज पूर्णपणे गेला. अत्यंत दुःखी आणि कष्टी अवस्थेत ते परत मंगेशीला आपल्या घरी आले. परंतु गायक होण्याचं स्वप्न मात्र मनात घर करून होतं. आपला गेलेला आवाज परत येईलच असा ठाम विश्वास त्यांना होता आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावरच त्यांनी परत गायनाचे धडे घ्यायला आरंभ केला. इथे गोव्यातच त्यांनी संगीत शिक्षणाला आरंभ केला. तो कोणाकडे? तुमची वेळ संपलेली आहे. हाच प्रश्न यमन गटासाठी जातोय. बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 5 अतिरिक्त गुण. गिरिजाताई केळेकर. उत्तर अगदी बरोबर आणि या बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 5 अतिरिक्त गुण. बांदोडा येथील गिरिजाबाई केळेकर यांच्याकडे त्यांची संगीत साधना सुरू झाली. पुन्हा स्वर साधने सुरुवात झाली आणि अचानक एक दिवस गेलेला आवाज परत आला. हा चमत्कार त्यांच्या स्वर साधनेचा होता. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. 1958 साली म्हणजेच वयाच्या 26व्या वर्षी पंडितजींनी मुंबई विद्यापीठाची BA पदवी घेतली. याचवेळी बऱ्याच खटपटीनंतर ललित कला अकॅडमीची 250 रुपयांची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. ही शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर पंडितजींनी कोणाचं शिष्यत्व पत्करलं? त्यांच्या या सुविख्यात गुरूंकडे त्यांचं बरीच वर्ष शिक्षण झालंय.
पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित. उत्तर अगदी बरोबर आणि बरोबर उत्तरासाठी 10 गुण. पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडे त्यांचं शिक्षण सुरू झालं. पुरोहित बुवांकडे शिक्षण झाल्यावर त्यांना अत्यानंद झाला. त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली. बुवांनी आपल्या सगळ्यात लाडक्या शिष्याला भरभरून काही दिलं. माझा पुढचा प्रश्न मालकौस गटासाठी. तयार आहात का? पंडितजीकडे मिळेल तिथून मिळेल ते गोळा करण्याची मधुकर वृत्ती होती. पूर्वी असं असे की गुरुची गाण्याची नक्कल केली म्हणजे तो श्रेष्ठ मानला जात असे. पंडितजींनी मिळेल त्या गुरूंकडून आपल्याला हवं तेच घेतलं. निरनिराळ्या गायकीची वैशिष्ट्य त्यांच्या गाण्यात आहे. संगीत साधनेतल्या त्यांच्या काही गुरूंची नावं सांगा. अजमत हुसेन खान, हं, खासाहेब अजमत हुसेन खा, तर पंडित रत्नकांत रामनाथकर बरोबर आणि गुल्लूभाई जसदनवाला. बरोबर. उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर आणि बरोबर उत्तरासाठी 10 गुण. इनायत हुसेन खां साहेब अजमत हुसेन खां, पंडित रत्नकांत रामनाथकर, गुल्लूबाई जयसदनवाला, यशवंतबुवा मराठे, मास्टर नवरंग यांच्याकडून त्यांनी नाट्य शिक्षणाचे धडे घेतले. प्रश्नांची पुढची फेरी सुरू करण्याआधी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या ज्येष्ठ बंधूंकडून त्यांच्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया. सुंदरमचा गोवा कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज या कार्यक्रमात आम्ही पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याबद्दलची माहिती जाणून घेत आहोत. त्यांचे ज्येष्ठ बंधू श्री रामनाथ अभिषेकी आणि त्यांच्या वहिनी आज आपल्यासोबत आहेत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. नमस्कार. पंडितजी ज्यावेळी इथून घरातून बाहेर गेले म्हणजे पुण्याला गेले शिकायला, त्यावेळी त्यांना घरून काही विरोध झाला का? काही विरोध झाले नाही. म्हणजे वडील त्या 20 रुपये महिन्याला पाठवत असत. हां त्याच्यात ते उदरनिर्वाह करायचं. हां हां. पण तिथे त्यांनी अनाथ विद्यार्थी मग त्यांनी अनाथ विद्यार्थीमध्ये नाव घातलं. हो. आणि तिथून ते माधुकरी मागायला लागली. ते 20 रुपयात काय होणार आहे? बरोबर. माधुकरी मागायला लागली. हो. माधुकरी मागता मागता तिथे माझ्या वडिलांचे एक वैजनाथराव आटले म्हणून जज, हां ते साताऱ्याहून पुण्याला बदली होऊन आले. हां हां त्यांनी बघितलं बुवांचा मुलगा भिक्षा मागतोय. हां हां. हे काही बरोबर नाही. हां. आणि मग तिथे त्यांची कुठे सोय झाली? 7 दिवस 7 तुकाकडे गेला होऊन दिला त्यांनी. हां, वार लावून दिले. हां हां. असं त्यांनी तिथे शिक्षणाला आरंभ केला. मग आधीपासूनच त्यांना तशी शिक्षणाची ओढ होती काय की घरात कसं वातावरण होतं? भयंकर आहे शिक्षणाची आवड. हां. वाचन, मनन, चिंतन हां आता ते आवडता विषय आहे. हां. आणि त्यातूनच त्यात त्यांना आवड निर्माण आवड झाली. निर्माण. घरात कसं वातावरण होतं म्हणजे चांगलं पंडितजींचे वातावरण. वडील? नाही वडील चांगली वडील आम्हाला गाणं, आम्ही आमचं मूळ गाणं वडिलाकडे शिक्षण झालं आमचं. हां 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 वडील आमचे काळी पातमध्ये गायचे. हां उत्कृष्ट आवाज, लता त्या आवाजामध्ये गायचे. हां उत्कृष्ट गाणं, उत्कृष्ट संस्कृत, हां. उत्कृष्ट वक्तृत्व, हां. हे तिन्ही गोष्टी त्यांच्याकडे होत्या. चांगल्यापैकी कीर्तनकार होते ते. बरोबर. जर इंडियामध्ये होते ना हां. तर आज त्यांना त्यांच्या कीर्तनाला 10,000 रुपये दिले असते. आपलाही मुलगा आपल्यासारखा कीर्तनकार व्हावा असं त्यांना त्यांचं वाटत वाटत होतं. मग तशी काही त्यांची सोय म्हणजे कीर्तन त्यांनी शिकावं असं काही? नाही, त्यावेळेस परिस्थिती तशी नव्हती. हां 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 परिस्थिती तशी नव्हती इथे. हां काय शिक्षण नव्हतं. घरात शिकवलं तेवढंच ते. आम्हाला सगळ्यांना घेऊन ते बसायचे. हां. रोज 3 ते 8. हं. तो 3ला बसायचं. कोण पेटीवाले यायचे, कोण तबलावाला यायचे. इथं फळ पडलेलं असायचं. हं. रात्री 8 पर्यंत बसायचे. मग 8 पर्यंत जेवणाला जायचं. हं, हं, हं. असे आम्ही 4-5-6 वर्ष तरी शिकलो. म्हणजे एकंदर मी घरातलं सुद्धा, मला वातावरण. तर 5-50 जायचं यायचा. हां 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 मी चांगल्यापैकी गाणार होतो. हां. माझा आवाज त्याच्यापेक्षा चांगला होता. हो. पण मी मग संसारात पडला आमचं. हो. तुमचं घराणं अभिषेकी, मग देवाची वृत्ती किंवा देवळात जाऊन त्यांनी ते करावं असं काही हो ना. म्हटलं? तो रुद्र शिकलेला होता, हां. पुरुषसूक्त शिकलेला होता, हां श्रीसूक्त शिकलं होतं, गणपती सर्वशी येत होतं. हां. सगळं ब्राह्मणाला जेवढं पाहिजे तेवढं येतं त्याला. हो हो. मग हे वेदाध्ययन सुद्धा त्यांच्या पुढच्या 5 वर्ष कारकिर्दीत? केलं, 5 वर्ष केला इथे. हो. आणि हे वेदाध्ययन सुद्धा मुंज झाल्यानंतर बरोबर त्यांच्या पुढच्या कारकिर्दीत त्यांना उपयोगी ठरलं. हो, पुढे ते बेळगावात गेले, त्यांना टायफॉइडचा आजार झाला आणि ते परत घरी आले. त्यावेळी घरात कसं वातावरण होतं म्हणजे? बरोबर वातावरण. नाही, एकंदर थोडंसं म्हणजे आता काय होईल असं काही? नाही, त्याला जरा हे आलं होतं, हां आपण रिकाम पडेल. हां हां हां. पण त्यांचा मला वाटतं निर्धार आणि चिकाटी असल्यामुळे त्यांनी. त्यामुळे काय झालं, एक केतकर नावाचे एक मनुष्य आमच्या शेजारचे जाऊई हां. बेळगावला होते. हं. त्यांच्या आधारानं तो तिकडे गेला. हं. त्यांच्याकडे राहायला, हां ते शिकायला सुरुवात केली. हां 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 6 महिने झाल्यानंतर युनिव्हर्सिटीने कळवलं, दिस बॉय हॅज फेल्ड इन मॅथ्स, हां, सो यू कॅनॉट अप्रोच कॉलेज. ओके. हां
एकदम अपसेट झालं सगळं. हां हां पुन्हा तो इथे आला. हां. इथे आलं मग त्यांनी पुणं घातलं. पंडितजींच्या वहिनी आज इथे आपल्यासोबत आहेत. वहिनी, त्यांच्या काही आठवणी आठवत आहेत का? हां, ते मुंबईला होते ना आमच्याकडे. हां ते त्यांना जेवायला चमचमीत लागायचं. हां 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 ते मला जेवणाचं भयंकर पुष्कळ आवडतं. सांगत होते काय काय कर अमुक कर तमुक कर असं सांगत होते. हां. आणि वाईट लागलं तर अजिबात जेवत नव्हते, राग खूप यायचा. बरं. तसंच ठेवून बंद करून ते झोपायचे मग. हां. नाही, त्यांचा एक स्वभाव म्हणजे माझ्या वाचनात आलाय की ते खूप अबोल होते. मग घरच्यांकडे सुद्धा तसंच त्यांचा अबोलपणा होता काय? घरात मिळून मिसळून वागायचे? मिळून मिसळून वागायचे, म्हणजे बोलत नव्हते ते. हां. ते राग आला तरच एकदम बोलायचे. आणि माझ्याकडे एकदम चांगले होते. हो. शौनक पण सांगतो की काकू तुमच्यावरच ते म्हणे बाबा रागवत नाही, आमच्या सगळ्यावर रागवतात. आणि शेवटी सुद्धा ते हॉस्पिटलमध्ये होते ना, हां. तेव्हा सुद्धा माझीच आठवण काढतरी खूप. या होत्या काही आठवणी. सांगत होते पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ बंधू श्री रामनाथ अभिषेकी. सुंदर मुचा गोवा कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आम्ही प्रश्नोत्तरांची फेरी पुढे सुरू करूया. माझा पुढचा प्रश्न बागेश्री गटासाठी. पंडित अभिषेकी यांच्या सांगीतिक कर्तृत्वातील आणखी एक तेजस्वी पैलू म्हणजेच त्यांचं नाट्यसंगीत आणि भक्तिसंगीत. पंडितजींनी जवळजवळ 25 नाटकांना संगीत दिलंय. पंडित अभिषेकी प्रयोगशील होते. नाटकाची मागणी काय आहे याचा विचार, त्या काव्याचा अर्थ काय याचाही विचार, गायक किती प्रगत आहे याचं भान, अशा विविध प्रकारच्या जागृतीतून त्यांचं नाट्यसंगीत साकारलंय. प्रश्न एकदम सोपा. त्यांनी संगीत दिलेल्या कोणत्याही 4 नाटकांची नावं सांगा. मत्स्यगंधा, ययाती आणि देवयानी, अमृत मोहिनी, बरोबर. हे बंद रेशमाचे. येस, उत्तर अगदी बरोबर आणि बरोबर उत्तरासाठी 10 गुण. संगीत मत्स्यगंधा या नाटकानं त्यांच्या संगीत प्रवासाचा नाट्यसंगीत प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर ययाती आणि देवयानी, हे बंध रेशमाचे, कट्यार काळजात घुसली, धाडीला राम तिने का वनी, संत गोरा कुंभार, अमृत मोहिनी व अन्य अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिलंय. पंडितजींनी एका चित्रपटाचंही संगीत दिग्दर्शन केलंय. आणि विशेष म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतोय, त्यांनी अभिनय सुद्धा केलाय. संगीत सौभद्र नाटकामध्ये त्यांनी नारदाची भूमिका केली आहे, हे विशेष. माझा पुढचा प्रश्न यमन गटासाठी. पंडितजींची संगीत मैफल म्हणजे ऐकणाऱ्यांना एक मेजवानीच असायची. भारतात बहुतेक सगळ्या संगीत संमेलनामध्ये, सगळ्या संगीत महोत्सवामध्ये त्यांच्या मैफिलीचं आयोजन होत असत. भारताबाहेरही त्यांच्या गायनाच्या काही मैफिली झालेल्या आहेत. ते कोणकोणत्या देशामध्ये? रशिया, अमेरिका, ब्रिटन आणि UAE. उत्तर अगदी बरोबर. भारताबाहेर अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि युनायटेड अरब अमिरात या देशामध्ये त्यांचं गायन झालेलं आहे. पंडितजींचं मैफिलीतलं दर्शन अत्यंत आकर्षक, आत्मविश्वासपूर्ण, गंभीर मुद्रा, पहलवानी थाटाची शरीरयष्टी आणि कमावलेला निकोप सूर आणि एक गुणविशेष म्हणजे त्यांची शुद्ध वाणी. माझा पुढचा प्रश्न मालकौस गटासाठी. एक अत्यंत चतुरस्र गायक म्हणून जितेंद्र अभिषेकींचा उल्लेख करावा लागतोय. जिज्ञासा, चिकित्सक वृत्ती आणि गुरुजनांविषयी अपार आदर ही त्यांची गुणवैशिष्ट्ये. त्यांनी भरपूर विद्या अत्यंत कष्टानं मिळवली. त्यांचा शिष्य परिवारही मोठा आहे. शिष्यवर्गाला त्यांनी मुक्तकंठाने विद्यादान केलंय. माझा प्रश्न आहे, त्यांच्या कोणत्याही 2 गोमंतकीय शिष्यांची नावं सांगा जे आजही संगीत क्षेत्रात नावाजलेले आहेत. गोमंतकीय शिष्य. अजित कडकडे, राजा काळे, प्रभाकर कारेकर. उत्तर चुकलेलं आहे. मी मुद्दाम प्रश्न विचारलाय. गोमंतकीय शिष्य राजा काळे गोमंतकीय नाहीत. तुमच्या या अर्ध्या बरोबर उत्तरासाठी अर्धे गुण, 5 गुण. पंडित प्रभाकर कारेकर आणि अजित कडकडे हे त्यांचे नावाजलेले गोमंतकीय शिष्य आहेत. माझा पुढचा प्रश्न बागेश्री गटासाठी. पंडित जितेंद्र अभिषेकी हे संगीत क्षेत्रातील एक थोर तपस्वी. अखंड आणि अविरत साधना हे त्यांचे व्रत. साधनेचं साध्य मानून या खऱ्या कलावंतानं नवनवीन कलाकार घडवले आणि यामुळेच त्यांना संगीत क्षेत्रात मोठा अधिकार प्राप्त झालाय आणि आचार्यपद सुद्धा प्राप्त झालंय. त्यांच्या प्रयोगशीलतेची साक्ष त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या नाटकातही दिसून येते. अशा या थोर कलावंताची दखल भारत सरकारनं घेतली आणि त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. माझा पहिला प्रश्न, पद्मश्री पुरस्कार त्यांना कोणत्या साली देण्यात आला? आणि हा दुसरा प्रश्न नीट ऐका. पंडितजी बरोबर सहकलाकार म्हणून काम केलेले किंवा पंडितजींनी दिग्दर्शित केलेली नाट्यगीतं नाटकात गायलेले गायक नट गोमंतकीय कलाकार, यंदाच भारत सरकारनं त्यांना पद्मश्री किताब बहाल केलाय. त्या प्रसिद्ध गोमंतकीय गायक नट कलाकाराचं नाव सांगा.
26 जानेवारी 1988. बरोबर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. दुसरा प्रश्न. 26 जानेवारी 1988 रोजी भारत सरकारनं पंडितजींना पद्मश्री ही पदवी बहाल केली. आणि माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, पंडित प्रसाद सावकर यांना, म्हणजे ते पंडितजींबरोबर गायक नट म्हणून कार्यरत होते, त्यांना यावर्षी भारत सरकारनं पद्मश्री ही पदवी बहाल केलेली आहे. प्रश्नोत्तरांची फेरी संपलेली आहे. शेवटी आपण गुणांकडे वळूया. यमन गट तुम्हाला 35 गुण मिळालेले आहेत, अभिनंदन. मालकंस गट तुम्हाला 15 गुण मिळालेले आहेत आणि बागेश्री गट तुम्हाला 20 गुण मिळाले आहेत. यमन गट या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला आहे. तुमचं दोघींचंही अभिनंदन. तुमचंही अभिनंदन, तुम्ही स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल. आणि याचा उपविजेता गट बागेश्री गट, तुमचंही अभिनंदन. पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत क्षेत्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व, शास्त्रीय संगीताची साधना करणारा एक साधक, सन्मानानं पंडित पदवी लाभलेले व अनेकांचं आदरस्थान असणारे पंडितजी, असं हे महान व्यक्तिमत्व 66व्या वर्षी परमेश्वरालाही प्रिय झालं. 7 नोव्हेंबर 1998 या दिवशी त्यांची प्राणज्योत विझली आणि ते अनंतात विलीन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस आमचं विनम्र अभिवादन. सुंदर आमचा गोवा कार्यक्रम इथे संपतोय. पुन्हा आपली भेट 15 दिवसांनी मंगळवारी गोवा दूरदर्शनच्या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी ठीक 7:15 वाजता. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.